स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आत्ता सोशल मीडियावरती एक लेटेस्टमध्ये न्यूज चालू आहे. प्रणित मोरे यांच्या शोवरती जी डॉक्टर मुलगी आली होती, पवार, तर त्यांच्याबद्दल आहे ती. आणि मग मला पण वाटलं की चला आपण पण काहीतरी बोलावं याच्यावरती. कारण एक डॉक्टर असून तुम्ही असं कसं बोलू शकता? मला सांगा, हे जे कोणी आता हे व्हिडिओ पाहतील, इंस्टाग्रामवरती खूप ट्रोल होत आहे ते, जे कोणी व्हिडिओ पाहतील, समजा जे कोणी डोनेट केला असेल बॉडी, त्यांच्या घरच्यांनी जर ही व्हिडिओ पाहिला तर त्यांना किती त्रास होईल, त्यांना काय वाटेल. आणि मेन मुळातच मला हे म्हणायचं आहे, तुम्ही एक डॉक्टर असून असं कसं बोलू शकता? हे पूर्णपणे चुकीचं आहे हे बोलणं तुमचं. हां, तुम्ही कॉमेडी करा. आता कॉमेडी, स्टँडअप कॉमेडी भरपूर सारे शो आहेत आणि खूप छान छान आहेत, लोकांना हसवतात, चांगली गोष्ट आहे ती एक. पण या शोमध्ये तर सगळं काही म्हणजे असं घाणेरडा प्रकाराचा असतो. कधी कुठल्या मुलींवरती जोक होतो बिर्याणीचा, आणि तो मुलगा डिटेलमध्ये सांगतोय की तो काय काय केलं आहे, कसं काय. तर इतकं निर्लज्जपणाने, आणि त्या शोमध्ये मुली पण आहेत, मग त्या मुलींनी का त्यावेळेला त्याला थांबवलं नाही, का बोलले नाही, किंवा प्रणित मोरेनी का नाही बोललं त्यावेळेला की असं आमच्या शोवरती बोललेलं चालणार नाही. त्यांनी जर त्यावेळेला स्टॉप केला असतं तर आज ही डॉक्टर बोलली नसती. आणि लोक सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, एक डॉक्टर जे असतं, डॉक्टरला देव मानलं जातं, देव. आणि आज देवच म्हणजे तुम्ही शिकाव, तुम्हाला काहीतरी त्यातला शिकायला भेटाव, किंवा तुम्ही शिकल्याच्या नंतरला मग एक चांगले डॉक्टर होत चाल, लोकांचा उपचार करचाल, यासाठी लोक तुम्हाला बॉडी डोनेट करतात. आणि तुम्ही त्याच बॉडीचं एवढं घाणेरडं मजाक बनवता. आणि ते मुळातच त्या मुलीला डॉक्टरची पदवी भेटायलाच नको. कारण माहिती आहे का, इतकं घाणेरडं बोलती ती. तिचा आणखीन एक मी व्हिडिओ पाहिला त्या मुलीचा, की ती म्हणते आमचं कॉलेज असं आहे तसं आहे. ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेते तू, ज्या कॉलेजमध्ये तुझं अख्खं आयुष्य घडणार आहे, करिअर होणार आहे, आणि त्याच आपण कॉलेज म्हणजे, शाळा म्हणजे आपण गुरु मानतो शिक्षणाचा, आणि ते मंदिर असतं शिक्षणाचं, त्या मंदिराचा एवढा अपमान करते, आणि ते पण सोशल मीडियावरती. अशा मुलीला ठेवलंच नाही पाहिजे, मला असं वाटतं केलं पाहिजे. कारण तिला त्याचं पश्चाताप पण नाही आहे. ती इतके म्हणजे घाणेरडं बोलते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. मला सांगा, या गोष्टी कितपत बरोबर, त्याच्यावरनं काय वाटतं मला सांगा, की ती बरोबर आहे का चुकीचं बोलते. हो, ती व्हिडिओ काहीतरी ते शोमध्ये गेली होती 3 महिन्याखाली, 3-4 महिने झाले असतील बहुतेक त्या शोला. ती त्या शोमध्ये गेलेली आणि आत्ता माफी मागते आहे, एवढं मासूम चेहरा करून, जसं काही तिला येतच नाही. आणि ज्या वेळेला ती सांगत होती, ते डेड बॉडीचं एक्सप्लेनेशन तिथे देत होती, त्यावेळेला तर लय दातं खिदळत होती ती. दातं खिदळूनच सांगत होती, अरे लाजा वाटली पाहिजेत तुम्हाला, तुम्ही डॉक्टर म्हणायच्या लायकीचेच नाही आहे. आणि हे सगळं व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरला तर कुणालाच असं वाटणार नाही की आपण आपली बॉडी असल्या डॉक्टरांना डोनेट करावी. हे खूप खूप चुकीचं आहे. आणि काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्या मुलीला शिक्षा झालीच पाहिजे, तिला रस्टिकेट केलंच पाहिजे असं मला तरी. 370च्या बिर्याणीचा तर बापरे, त्या मुलाला लाज कशी वाटली नाही. आणि बिचारी ती कोणती मुलगी आहे काय माहिती, जी त्याच्यासोबत गेली, तिनं जे 370ची बिर्याणी खाल्ली, आणि तो वाटेल ते बोलतोय, वाटेल तसं सांगतोय, सगळं असं सांगतोय जसं काय म्हणजे त्याला काहीच नाही त्या गोष्टीचं, एखाद्या मुलीची इज्जत जाईल काय. आणि तुम्हाला असं वाटतं का 370मध्ये मुली तुम्हाला रस्त्यावर पडलेल्या आहेत, आणि मुलींची इज्जत इतकी स्वस्त वाटते का? अरे 370चं तर मेकअपचं सामान पण नसतं मुलींचं. तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मी 370ची बिर्याणी खाऊ घातली आणि ती वसूल करणार, आणि हे तेऊन असं बोलताय. लाजा वाटल्या पाहिजेत, थोडं तरी लाजा वाटल्या पाहिजेत. आणि मला हे म्हणायचं आहे, हे जे काही प्रणित मोरेच्या शोवरती जे काही चाललेलं आहे ना, ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे. त्यांनी जे इंस्टाग्रामचं अकाउंट डिॲक्टिवेट केलं, कारण त्यांचे फॉलोअर्स पण कमी होऊ नये, त्यामुळं लगेच डिॲक्टिव्ह केलं. त्याच्यानंतरला परत चालू केल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स जसेच तसे आहेत. आणि त्यांना ज्यांनी पण फॉलो करतात, जे पण त्यांचे फॉलोअर्स आहेत, मला त्यांना पण एक सांगायचं आहे की तुम्ही काय म्हणून त्याला फॉलो करता. त्याच्या शोमध्ये प्रत्येक वेळेला तो लेडीजला पण बोलते वेळेस, जेव्हा एखादी लेडीज तिथं बोलती, तिला पण बोलते वेळेस कसल्या भाषेत बोलतो तू क्या कर रही थी, तू काय करते, आगन तू ग. थोडी रिस्पेक्ट,
आप म्हणा, तुम्ही म्हणा, तिथं आलेले प्रत्येकजण प्रणित मोरेला आपण म्हणजे असं रिस्पेक्ट देऊन बोलतायत. आप, तुम्ही असं बोलतायत. आणि तो काय बोलतोय मुलींना, आणि मुली पण निर्लज्जासारखं तिथं काहीही सांगत सुटलेले आहेत. तो म्हणला सांग की लगेच माईक घेतलं की सांगायचं. लय आपण मोठे तीरच मारलेलं आहे. याच्यात मुलींची पण चूक आहे माहिती का, जे त्या शोवरती जातात आणि तिथं निर्लज्जासारखं काही पण सांगतात. आणि तुम्ही वागता कसं, तुम्ही काय नाही, तो तुमचं प्रायव्हेट असतो, तो तुम्ही तुमचं ठेवा ना. मुलगी काय, 10 मुली काय, एका मुलीचा अपमान झाला काय, 10 मुलींचा झाला काय, तिचं झाला काय आणि आपला झाला काय, सगळ्यांचा सारखाच झालेला आहे. तर सगळ्या मुलींनी त्याला अनफॉलो आणि अनसबस्क्राईब करा, मला असं वाटतंय. कारण अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये अशा लोकांचे व्हिडिओ पाहण्यात काहीच अर्थ नाही आहे. उलट आपली पण बुद्धी खराब होऊन जाते. आणि त्याच्या शोमध्ये जाऊन मुली एवढ्या ह्याच्याने सांगतायत इतक्या निर्लज्जपणाने. मला वाटतं त्या मुलींचे आईवडील किंवा भाऊ बहिणी घरातले व्हिडिओ, त्यांचे घरातले माणसं कोणी त्यांचे व्हिडिओ बघत नसतील का, प्रणित मोरेचं शो पाहत नसतील का? आणि जर पाहिले असतील तर त्यांनी तुम्हाला का नाही टोकलं की तुम्ही सरेआम सोशल मीडियावरती काहीच्या काही सांगता. बॉयफ्रेंड किती आहे म्हणले की 2, 3, जे काय असेल ते तुम्ही काय काय केले सगळं सांगता. एवढी कशी लाज सोडली मुलींनी पण, एवढं कसं निर्लज्जाचा कळस मांडलाय मुलींनी. म्हणजे फेमस होण्यासाठी, सोशल मीडियावरती येण्यासाठी तुम्ही स्वतःचीच इज्जत विकून खाताय. सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. आणि सोशल मीडियावरती काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हे आपल्या हातात आहे. सांगता नंतरला काहीतरी इश्यू झालं की मग बोंबलत फिरता सगळीकडं की नाही माझं सोशल मीडियावरती हे व्हायरल झालं आणि ते व्हायरल झालं. सांगताय सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती, कुणाच्या पण शोवर जाऊन. असं कसं करू शकता? मला मुलींच्या म्हणजे तर जे मुली असतात लाजाळू वगैरे, त्या मुली तर हरवलेल्याच दिसतात. आणि ह्या सगळ्या आलेत मुलांच्या पलीकडे निर्लज्ज झालेले आहेत. एवढं काहीच्या काही बोलतात. मी त्याचे 2-3 व्हिडिओज बघितले जे आता सध्याला इंस्टाग्रामवरती जास्त व्हायरल आहेत. तो मुलींना काही पण प्रश्न विचारतो आहे आणि मुली निर्लज्जासारखं त्याचा दात दाखवत उत्तर देत आहेत. तो हो काय सांगतात, बापरे, खरंच ना मला समजत नाही आहे की नेमकं काय बोलावं आणि काय नाही. तर याच्यात मुलींची पण चूक आहे आणि त्या प्रणित मोरेची तर चूक. असं मला वाटतं की मुलींनी असं बोलायला नव्हतं पाहिजे किंवा तो त्याच्या शोवरती असं अलाऊ नव्हतं करायला पाहिजे की असं एकाने जरी बोललं तर तो बोलला पाहिजे होता की नाही बाबा की अशा गोष्टी माझ्या शोवरती नाही. तुम्ही कॉमेडी करा ना, काहीतरी कॉमेडी वेगळी करा. भरपूर कॉमेडीचे विषय असतात, पण तुम्हाला मुलींचाच का विषय घ्यायचा असतो? मुलींवरतीच ते पण असले ठिल्लर चाळे करत, ठिल्लर गोष्टीवरती. मुलींचे पण काही तुम्ही कॉमेडी असं व्यवस्थित नाही करत. चक्क त्यांच्या इज्जतीचे ढिंडोरे उठवता, ढिंडोरे सोशल मीडियावरती. आणि पूर्णपणे चुकीचं आहे हे, पूर्णपणे चुकीचं आहे. जेवढे पण मला मी रिक्वेस्ट करते परत एकदा, जेवढे पण त्याला सबस्क्राईब केलेले आहेत किंवा त्याच्या चॅनलसोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांनी प्लीज त्याचं चॅनल सोडून टाका, त्याला त्याचे व्हिडिओ बघणं सोडून टाका. काय करायचं ते करा. पण ना अशा लोकांचे, तोच प्रणित मोरेच नाही, तो इतकं घाणेरडं बोलतो, घाणेरडे करतो. म्हणजे त्याची वृत्ती कशी असेल याचा विचार करा जरासा. याचा त्याची म्हणजे मुलींच्या बाबतीत काय विचार असतील याचा विचार करा. तो म्हणजे त्याची एवढी हिंमत की तू सोशल मीडियावरती थोडंसं सांगितलं की त्याला एक्स्ट्राचं तो डबल मिनिंग पण बोलतो. तर त्याची हिंमत किती आहे हे सगळं बोलण्याची? आणि तो 3 महिने झाल्याच्या नंतर आत्ता माफीनामा मागतोय. इतके दिवस का झोपी गेला होता तो? त्याला नाही समजलं की बाबा माझ्या चॅनलवरती जेव्हा तो स्टँडअप कॉमेडी घेते वेळेस शोवरती असं बोलू दिलं नव्हतं पाहिजे, थांबवलं पाहिजे होतं. त्यावेळेला अक्कल कुठं घाण ठेवली होती का त्यानं? त्यावेळेला त्याला नाही समजलं की ह्या गोष्टी त्यांना करायला पाहिजे होत्या. आणि तो काही एवढा लहानपण नाही आहे की त्याला नाही समजलं किंवा लक्षात नाही आलं म्हणायसारखं. त्यावेळेला तर दात खिदळत हे डोळे मोठे मोठे बकरीसारखे करू तो एन्जॉय करत. प्लीज माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की
प्रणित मोरे असो किंवा 370च्या बिर्याणीवाला तो मुलगा असो किंवा सेजल पवार, डॉक्टर सेजल पवार असो, तिला तर डॉक्टर म्हणणं पण चुकीचं आहे. तर ह्या अशा लोकांना वेळीच बंधन नाही घातलं आपण तर ते खूप डोक्यावर बसतात, डोक्यावर मग तांडव करायला लागतात. त्यांची हिंमत अजून वाढून जाते बोलण्याची. आणि ती ज्या कॉलेजमध्ये शिकते त्या कॉलेजचं सरेआम सोशल मीडियावरती एवढा अपमान करते, मंदिराचा अपमान करते. तिथले शिक्षक म्हणजे आपण गुरु मानतो त्यांचा अपमान करते. आणि तिथल्या शिक्षकांनी तो व्हिडिओ नसेल का बघितला? त्यांच्या कॉलेजचे जे कोणी असतील त्यांनी व्हिडिओ नाही का बघितलेला? मग त्यांनी तेव्हाच ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. जो पहिला व्हिडिओ होता तिचा, त्यावेळेला जर त्यांनी ॲक्शन घेतली असती तर ही बिचारी इथं येऊन एवढं बोलली नसती. आणि खरंच तो माणूस जिवंत नाही आहे म्हणून त्याचा अपमान करायचा अधिकार आपल्याला नाही आहे. त्यामुळं तुम्ही डॉक्टर आहे, डॉक्टरासारखे राहा, सगळ्या गोष्टी डॉक्टरासारखे करा. पण हे तुम्हाला दुसऱ्याबद्दल असं बोलणं किंवा त्यांची टिंगल करणं, तुम्हाला अधिकार कोणीच दिलेला नाही आहे या गोष्टीचा. आणि शुकर समजा आमच्यासारखे लोक जे बॉडी डोनेट करतायत त्यामुळं तुम्ही डॉक्टर बनताय. नाहीतर मग आता याच्या पुढं तर मला तर वाटतं जे कोणी पण आता जेवढे पण लोक आहेत ना हा व्हिडिओ पाहतील तिचा, त्यावेळेला तर बॉडी डोनेट करते वेळेस 100 वेळेस विचार करतील की बॉडी डोनेट करायची का नाही आपल्या माणसाची किंवा स्वतःची. बॉडी डोनेट केल्याच्या नंतरला हे लोक आपलं असं मजाक उडवतील. हे चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. आणि बस मला एवढंच म्हणायचं होतं. आणि प्लीज तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. हे प्रणित मोरे म्हणा आणि सेजल पवार म्हणा आणि तो 370च्या बिर्याणीवाला, ते तिघं पण एकदम चुकीचे आहेत मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.